नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी अमर जगताप आणि आज आपण चालू घडामोडी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी याचा अभ्यास कसा करायचा ते पाहूया। अनेकदा काय होतं पहा, स्पेशली एक नवीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर चालू घडामोडींचा अभ्यास कसा करायचा याचं डायरेक्ट त्यांच्यापाशी कोणतं गायडन्स नसते आणि त्याच्यामुळं काय होतं ते एक फापट पसारा वाचत बसतात, न्यूजपेपर वाचत बसतात दररोजचे, त्यानंतर मॅगझिन्स घेतात। एक्झामच्या अगोदर जवळपास 10-12 मॅगझिनचा एक मोठा गठ्ठा त्यांच्यापाशी जमतो आणि ते वाचतात, त्याचं रिव्हिजन होत नाही आणि एक्झामला जे क्वेश्चन्स येतात ते बऱ्याचदा त्यांना अटेम्प्ट होत नाहीत। तर त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे आज की 2012 पासून 2019 या 6-7 वर्षांतलं जे पूर्व परीक्षेसाठी एमपीएससीनं राज्यसेवेच्या जे क्वेश्चन विचारलेले आहेत त्या क्वेश्चनचं सर्व विश्लेषण केलेलं आहे आणि त्याच्यावरून एमपीएससीचा एक रोख कशाकडे आहे, कोणत्या टाईपचं क्वेश्चन एमपीएससी विचारते, तर त्या सर्वांचे आपण एक ठोस निष्कर्ष काढलेत की हे टॉपिक आपल्यासाठी महत्वाचे आहेत आणि या टॉपिकला इतकं महत्व आपण दिलं पाहिजे। हा व्हिडिओ तयार करण्यामागचा आपला हेतू आहे की एकतर तुमच्या अभ्यासाला दिशा मिळावी आणि तुमचा टाइम वाचावा आणि तुम्हाला एक्झाम मध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन कसे अटेम्प्ट होतील ते सर्व आपण पाहूया। ठीक आहे, आता स्क्रीनवर तुम्हाला जो टेलिग्राम चॅनल दिसत आहे त्याची लिंक दिसत असेल त्याला जॉईन व्हा, ज्याच्यामुळं आपल्या जीडीसी अकॅडमीच्या रिलेटेड जे पण महत्वाचे कोणते अपडेट्स असतील ते मिळत राहतील आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। स्क्रीनवर आता एक टेस्ट सिरीज तुम्हाला दिसत असेल तर तो आमचा खाली दिलेला आहे तो पत्ता आहे ऑफिसचा। ऑनलाईन ऑफलाईन दोन प्रकारामध्ये आपली टेस्ट सिरीज अवेलेबल आहे आणि एक्झाम मधील यशामध्ये टेस्ट सिरीजचा वाटा आपल्याला खूप मोठा आहे हे माहीत असेल आणि त्याच्यामुळे टेस्ट सिरीज लवकरात लवकर तुम्ही जॉईन करा। त्यानंतर स्क्रीनवर जे तुम्हाला आता दिसत असेल ते आपल्या टेस्टचं टाइम टेबल आहे, ते पण तुम्ही व्यवस्थित एक वेळ पाहून घ्या। ठीक आहे, आपण ऍक्च्युअल लेक्चरला सुरुवात करूया। करंट अफेअर्सचा अभ्यास एमपीएससी प्रिलिम्स साठी कसा करायचा, तर याच्यासाठी आपण दोन गोष्टींना गुरु मानायला पाहिजे। एक तर राज्यसेवेनं जो आपल्याला अभ्यासक्रम दिलाय तो, आणि दुसरं म्हणजे प्रिव्हियस इयरला जे काही क्वेश्चन आलेले आहेत ते। तर अभ्यासक्रम काय दिलेला आहे, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी। मग आता तुम्ही म्हणाले ही इतकं सगळं केल्यानंतर याच्याकडे मागे राहिलंच काय, कारण बेडरूम सोडलं तर जवळपास बाहेरच्या सर्व गोष्टींमध्ये राज्यसेवा विचारू शकते। राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या सर्व चालू घडामोडी असं त्यांनी सांगितलेलं आहे। मग आता इतकं सर्व चालू घडामोडी करायचं म्हटलं तर मग कुठलं म्हणजे आपल्याला खूप जास्त करायला लागलं असं साहजिकच कुठल्या पण परीक्षार्थीच्या मनामध्ये येणारा प्रश्न आहे। पण या सर्वांवर मात जर करायची असेल तर आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स त्याचं अनालिसिस व्यवस्थित करणं गरजेचं आहे। तर काय आहे जनरली की प्रतिवर्ष सरासरी 12 ते 15 प्रश्न चालू घडामोडींमधून येतात, म्हणजे 6 ते 7 क्वेश्चन मागे एक क्वेश्चन हा चालू घडामोडीचा असतोय। आणि पूर्वीचं जर क्वेश्चन्स बघितलं तर त्यात आपण काय महत्वाचे टॉपिक असे सिलेक्ट करू शकतो। एक तर योजना, महाराष्ट्र राज्य किंवा केंद्र सरकार यांनी ज्या वेगवेगळ्या योजना जाहीर केलेल्या आहेत आणि त्या वर्षामध्ये ज्या योजना चर्चेमध्ये आहेत त्या योजनांवर क्वेश्चन येण्याचं पॉसिबिलिटी ही सर्वात जास्त आहेत। आजपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारनं चालू केलेल्या योजनांमधून सर्वात जास्त क्वेश्चन आलेले आहेत करंट अफेअर्ससाठी। दुसरं महत्वाचं आहे तर व्यक्तिमत्व। तर रिसेंटली तुम्ही कुठला पण क्वेश्चन पेपर काढून बघितला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा तर वेगवेगळ्या व्यक्तींवर त्याच्यामध्ये न्यूज आहेच आहे। म्हणजे धीरेंद्र पाल सिंह यांच्यावर एक होते पहा 2018 साठी, त्याच्या अगोदर सायना नेहवालवर होते किंवा अशा प्रकारचं। त्यानंतर पुरस्कार, वेगवेगळे पुरस्कार मग राज्य शासन देत असेल, केंद्र शासन देत असेल किंवा आंतरराष्ट्रीय संस्था कोणत्या देत असतील तर ते पुरस्कार त्यावर्षी जी न्यूज आहे त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन येण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे। आणि त्यानंतर खेळ, स्पोर्टवरचे किंवा त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना। आता आपल्याला करंट अफेअर्ससाठी पॉईंट काढायचे म्हटलं तर 20-25 पॉईंट निघू शकतात, पण त्या 20-25 पॉईंट पैकी हे 5 पॉईंट तुम्हाला जे दिलेले आहेत या 5 पॉईंटवर एकूण करंट अफेअरच्या क्वेश्चन पैकी 50% पेक्षा जास्त, जनरली 60%च्या आसपास पर्यंत क्वेश्चन येऊ शकतात। त्यामुळे कोणतं पण मॅगझिन तुम्ही ज्यावेळेस वाचत असाल पूर्व परीक्षेसाठी तर योजना, व्यक्ती, पुरस्कार, खेळ आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांच्याशी रिलेटेड कोणती पण न्यूज असेल ना तर ती तुमच्यासाठी महत्वाची न्यूज आहे, ती तुम्ही जास्त डीप मध्ये करा। तर ठीक आहे, आपण हे सर्व आता जास्त डीप मध्ये पाहूया।
सिलेबसमध्ये म्हटलेलं आहे आपला की राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी, महत्वाच्या चालू घडामोडी. तर याच्यामध्ये पण आपल्याला सर्वात जास्त क्वेश्चन आले ते राष्ट्रीय चालू घडामोडी, म्हणजे भारताशी रिलेटेड ज्या चालू घडामोडी आहेत आपल्या देशाच्या, तिचं बरं क्वेश्चन सर्वात जास्त आहे. 2 नंबरला आंतरराष्ट्रीय चालू घडामोडीवरील क्वेश्चन जास्त आहेत आणि 3 नंबरला महाराष्ट्रावरील चालू घडामोडींचं क्वेश्चन आहेत. आपण जर एक जनरली कुठल्या विषयावर किती क्वेश्चन आले त्यांची जर रँकिंग केली तर ती अशी असेल: 1 नंबरला भारत, 2 नंबरला आंतरराष्ट्रीय आणि 3 नंबरला महाराष्ट्र. तर विश्लेषण करताना राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय यांचे वर्गीकरण आपण 2 भागांमध्ये केलेलं आहे. सुरुवातीला आपण महाराष्ट्रातल्या चालू घडामोडी आणि त्यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलवरील चालू घडामोडी यांच्याबाबतचं विश्लेषण पाहू. तर महाराष्ट्रातील चालू घडामोडींविषयी बोलायचं झालं तर इथं सर्वात जास्त प्रश्न हे योजनांवर आलेले आहेत. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या त्या वर्षी ज्या महत्वाच्या योजना असतील किंवा ज्या अगोदर जाहीर केल्यात योजना परंतु त्या वर्षामध्ये चर्चेत आहेत अशा योजनांवर प्रश्न जास्त आलेले आहेत. आणि योजनांनंतर सर्वात जास्त क्वेश्चन कशावर आलेले असतील तर ते पुरस्कारांवर. टोटल 2012 पासून आतापर्यंत जवळपास एक 12-13 क्वेश्चन जरी पकडले आलेले महाराष्ट्र राज्याशी संबंधित, तरी त्यातील 7 ते 8 क्वेश्चन हे योजना आणि विविध पुरस्कार यांच्याशी रिलेटेड आहेत. मग हे 2 टॉपिक महाराष्ट्राच्या न्यूजसाठी किती महत्वाचे असतील हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आपण सॅम्पल म्हणून काही क्वेश्चन घेतलेले आहेत. 2018ला महाराष्ट्रात एका योजनेसंबंधित पूर्वपरीक्षेला क्वेश्चन आला होता. काय आहे प्रश्न: महाराष्ट्रातील डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना कशाशी संबंधित आहे? 2018च्या पूर्वपरीक्षेला आलेला क्वेश्चन आला आहे. तर ऑप्शन आहेत: आदिवासी भागातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये चौरस आहार पुरवण्याबाबत. दुसरा ऑप्शन आहे आदिवासी भागातील माध्यमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना चौरस आहार पुरवण्याबाबत. तिसरा ऑप्शन आहे आदिवासी भागातील गर्भवती आणि स्तनदा मातांना चौरस आहार पुरवण्याबाबत. आणि चौथा ऑप्शन आहे अंगणवाडी सेविकांना चौरस आहार पुरवण्याबाबत. तर ही डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही स्टेट गव्हर्नमेंटनं लॉन्च केली होती आणि हिचा करेक्ट ऑप्शन होता तिसरा, आदिवासी भागातील गर्भवती आणि स्तनदा मातांना चौरस आहार पुरवण्याबाबत ही योजना जाहीर केली होती. किंवा आपण आणखी दुसरा क्वेश्चन पाहूया. हा क्वेश्चन 2012-13ला विचारण्यात आला होता. महाराष्ट्र सरकारने अहिल्याबाई होळकर योजना कशासाठी सुरू केली आहे? तर पहिला ऑप्शन आहे राज्यातील मुली व स्त्रियांमध्ये स्वास्थ्य व आरोग्याबद्दल जागृती वाढवणे. दुसरा ऑप्शन आहे राज्यातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे. तिसरा राज्यातील स्त्रियांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे. आणि चौथा ऑप्शन आहे राज्यातील मुली व स्त्रियांना सकस आहार पुरवणे. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 2, राज्यातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे. तर महाराष्ट्रासंबंधित जे न्यूज आलेले असतील त्याच्याबाबत आपण एक कंक्लुजन काढू शकतो की ज्यावेळेस तुम्ही मॅगझिन वाचत असाल किंवा न्यूजपेपर वाचत असाल तर ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र राज्याशी संबंधित न्यूज वाचत असाल तर त्यावेळेस कोणती स्कीम असेल किंवा राज्य शासनाशी संबंधित कोणता पुरस्कार असेल तर या दोन्हीवर जास्त लक्ष द्या. इतर कोणत्या न्यूज आल्या असतील तर त्या सर्व वाचायच्याच आहेत तुम्ही, परंतु या 2 गोष्टींवर जास्त लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. कारण जवळपास 70% क्वेश्चन महाराष्ट्र राज्य सरकारशी संबंधित आहेत ते एकतर योजना किंवा पुरस्कार या 2च बाबींवर आलेले आहेत. आता दुसरा आपण बघणार आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी. आता या दोन्हींमध्ये खूप जास्त सिमिलॅरिटीज आहेत त्यांच्या ट्रेंडमध्ये, त्याच्यामुळे आपण दोन्ही एकमेकात क्लब केलेले आहेत. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडीमध्ये सुद्धा ट्रेंड हाच सुरू आहे. काय तर सर्वात जास्त क्वेश्चन आहेत ते योजनांवर आहेत. दुसरा व्यक्तींवर, पुरस्कारांवर, खेळ, आंतरराष्ट्रीय संघटना इत्यादी गोष्टींवर जास्तीत जास्त क्वेश्चन आलेले आहेत. तर आता व्यक्तिमत्वांविषयी जे प्रश्न आलेले आहेत तर त्याच्याबाबत एक गोष्ट आपण लक्षात घेतलेली पाहिजे की रिसेंटली जे क्वेश्चन आलेले आहेत ते एकदम सखोलपणे विचारलेले आहेत. एकतर ते सखोलपणे विचारलेले आहेत ते आहेत आणि वरून दुसरी गोष्ट बोलायची झाली तर अनेक फॅक्ट्स त्या क्वेश्चनच्या बाबतीत आपल्याला कराव्या लागणार आहेत. आता 2018ला या संबंधित एक क्वेश्चन आला होता तो आपण पाहूया. डॉक्टर धीरेंद्र पाल सिंह इतक्यात बातम्यांमध्ये होते त्यांच्याबाबत काय खरे नाही. पहिला ऑप्शन आहे ते नॅकचे संचालक होते. दुसरा ऑप्शन ते बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू होते. तिसरा ऑप्शन आहे ते भारतीय विज्ञान संस्थेचे संचालक होते. आणि चौथा त्यांची UGCच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. तर तुम्ही नुसतं मॅगझिन वाचून गेला आणि एक्झाममध्ये बसला तर कोणता ऑप्शन इलिमिनेट करायचा किंवा कोणता सिलेक्ट करायचा
इतकं सर्व लक्षात राहू शकत नाहीत अनलेस अँड अंटिल तुम्ही ती न्यूज डीपली वाचलेली आहे. तर मग व्यक्तिमत्वाविषयी किंवा पर्सनॅलिटीज विषयी जर क्वेश्चन जर त्यावेळेस तुम्ही करत असाल किंवा न्यूज जर तुम्ही वाचत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला त्या न्यूजच्या मध्ये असणाऱ्या जास्तीत जास्त फॅक्ट लक्षात ठेवायचे आहेत आणि ती न्यूज सखोलपणे वाचायची आहे. तर आता ह्या आपल्याला स्क्रीनवर जो क्वेश्चन दिसतोय त्या क्वेश्चनचा आन्सर आहे तिसरा ऑप्शन. ते भारतीय विज्ञान संस्थेचे संचालक होते. ही गोष्ट त्यांच्याबाबत खरी नाही. व्यक्तिमत्वाविषयीचा दुसरा जो आणखीन महत्वाचा मुद्दा आहे तो की प्रश्न थोडाफार फरक करून रिपीट झालेले आहेत. तर 2017ला हा क्वेश्चन आला होता. सायना नेहवाल यांना 2016 मध्ये डॅश डॅश पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन थर्ड पद्मभूषण पुरस्कार. आणि त्याच्या आदल्याच वर्षी 2016ला सायना नेहवाल यांच्या बाबतीतच एक क्वेश्चन आलेला होता. काय आहे तर जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारी ती भारतीय महिला आहे आणि ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन पदक जिंकणारी ती भारतीय महिला आहे. कोणते विधान चुकीचे आहे? तर ही दोन्ही विधान बरोबर आहेत. त्यामुळे चौथा ऑप्शन याचा करेक्ट आहे. दोन्ही नाहीत म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहेत. याचप्रमाणे आपण बाकी क्वेश्चन सुद्धा पाहू शकतो. आर के लक्ष्मण यांच्यावरील क्वेश्चन सुद्धा 2 वेळा आलेला आहे किंवा खुशवंत सिंग यांच्यावरील क्वेश्चन सुद्धा 2 वेळा येऊन गेलेला आहे. त्यामुळे आपण एक निष्कर्ष काढू शकतो की एकदा त्या व्यक्तिमत्वाविषयी जर क्वेश्चन आलेला असेल एमपीएससी प्रिलिम्स मध्ये तर त्याच्याविषयी क्वेश्चन दुसऱ्या वर्षी सुद्धा येण्याची शक्यता असते. त्यामुळं लास्ट इयरला 2019ला किंवा 18ला कोणत्या पर्सनॅलिटीज बद्दल जर न्यूज आलेली असेल तर ती पर्सनॅलिटी व्यवस्थित करून ठेवा तुमच्या सोर्सेसवरून. एक गुगलवरून करा किंवा इतर कोणत्या सोर्सेसमधून, कारण तो क्वेश्चन रिपीट होऊ शकतो. ठीक आहे. पुढचा मुद्दा आपण लक्षात घेऊ की ज्ञानपीठ पुरस्कार हा एमपीएससी प्रिलिम्ससाठी एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. ज्ञानपीठ कारण 2012 ते 19 या 7 वर्षांमध्ये 7-8 वर्षांमध्ये जे असतील ते किमान 4 ते 5 वेळा हा क्वेश्चन ज्ञानपीठवरचा येऊन गेलेला आहे. त्यामुळं ज्ञानपीठ पुरस्कार हा तुम्ही डीपली करून ठेवा, कारण त्याच्यावर क्वेश्चन येण्याची प्रोबॅबिलिटी जवळपास 60 ते 70% आहे दरवर्षी. त्याबद्दलचा एक क्वेश्चन आपण घेतलेला आहे. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात 1961 मध्ये झाली. कोणता वृत्तपत्र गट या पुरस्कारामागे आहे? 2015 साली हा क्वेश्चन आलेला होता. तर द टाइम्स ऑफ इंडिया हे दुसरा ऑप्शन या क्वेश्चनचा आन्सर आहे. त्यानंतर 2015 साली एक क्वेश्चन आलेला होता. श्री भालचंद्र नेमाडे यांना हिंदू या प्रख्यात कादंबरीसाठी 2014चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला या कादंबरीत. आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. हिंदूंचे सण आणि त्यांचे महत्व यांचे वर्णन आहे. हिंदू संस्कृतीचे वर्णन, जगण्याची अप्रतिम कला असे आहे. हिंदू धर्माच्या उदयाबाबत वर्णन आहे. आणि चौथा हिंदू संस्कृतीचे वर्णन, जगण्याची समृद्ध अडगळ असे केलेले आहे. तर या प्रश्नाचे उत्तर चौथा ऑप्शन हा आहे. हिंदू संस्कृतीचे वर्णन, जगण्याची समृद्ध अडगळ असे केलेले आहे. आपण इथं सॅम्पलसाठी 2च क्वेश्चन घेतलेले आहेत परंतु तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन अनालिसिस कराल तर तुम्हाला दिसेल की ज्ञानपीठ पुरस्कार किंवा ते पुरस्कार मिळवलेली व्यक्ती किंवा त्या पुरस्कार मिळवलेल्या व्यक्तीनं लिहिलेलं जे साहित्य असेल याच्यावरती क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा नोबेल पुरस्कार हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि आपण खाली दिलेला आहे. हा क्वेश्चन किती वेळा रिपीट झालाय 2012 पासून? हा क्वेश्चन 2012ला आला होता. 2015ला याचे 2 क्वेश्चन आले होते नोबेल पुरस्कारासाठी आणि गेल्या 2 वर्षात म्हणजे 2018ला आणि 2019ला कंटिन्यू नोबेल पुरस्काराचा क्वेश्चन पडत आहे. त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं किंवा या मुद्द्याचं महत्व तुमच्या लक्षात येईल. नोबेल पुरस्कार हा आपल्यासाठी एक सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. दरवर्षी ज्या ज्या व्यक्तींना नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत ना त्या सर्व व्यक्तींविषयी एक डीप मध्ये माहिती घेऊन ठेवा. त्यांना कशासाठी मिळालेले आहेत आणि कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांच्या कामासाठी मिळालेले आहेत आणि त्यांनी लिहिलेली कोणती पुस्तकं आहेत, ते कोणत्या देशाचे आहेत, सर्व. आता आपण एक सॅम्पलसाठी इथं पण काही क्वेश्चन घेतलेले आहेत. 2019लाच क्वेश्चन आलेला होता की इसवी सन 2000 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केले होते. तर पहिला ऑप्शन आहे प्राध्यापक सोलो आणि सॅम्युएल्सन, दुसरा गुन्नार मिर्डल आणि प्राध्यापक राजन, तिसरा प्राध्यापक विल्यम नॉर्धस आणि प्राध्यापक पॉल रोमर आणि चौथा
प्रोफेसर अमर्त्य सेन आणि प्रोफेसर बसू. तर या प्रश्नाचं उत्तर तिसरा ऑप्शन हा आहे. यानंतर आणखीन एक सॅम्पल क्वेश्चन घेतलेला आहे. यापैकी कोणती विशेष संस्था 2019 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचा स्वायत्त भाग म्हणून प्रस्थापित झाली व तिने संयुक्त नाही, हा राष्ट्रसंघाचाच आहे, राष्ट्रसंघाचा स्वायत्त भाग म्हणून प्रस्थापित झाली व जिने 1969 मध्ये नोबेल शांतता पारितोषिक मिळवले. 2012ला क्वेश्चन आलेला होता. 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर करेक्ट ऑप्शन आहे दुसरा, आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटना. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी संयुक्त राष्ट्र, युनायटेड नेशन्स. संयुक्त राष्ट्रावरील डिरेक्ट आलेले क्वेश्चन 2012, 15 आणि 19ला आलेले आहेत, परंतु इनडायरेक्ट संयुक्त राष्ट्राच्या ज्या वेगवेगळ्या बॉडीज असतील, युनेस्को असेल, युनिसेफ असेल किंवा इतर कोणत्या, त्या सर्वांवर आलेले क्वेश्चन जर पाहिले तर 2012, 15, 19 नंतर हा आकडा खूप पुढे जातो. त्यामुळे संयुक्त राष्ट्र हा टॉपिक सुद्धा किंवा संयुक्त राष्ट्राशी संबंधित त्या वर्षी ज्या न्यूज आलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही व्यवस्थित करून घ्या. आपण सॅम्पलसाठी एक क्वेश्चन घेतलेला आहेच इथं. राष्ट्रसंघ, युनायटेड नेशन, राष्ट्रीय संघ, याचा 1993वा सदस्य कोणता? 2012चा क्वेश्चन आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 2, दक्षिण सुदान. बाकी ऑप्शन इथं तुम्ही एलिमिनेट करा. आता आपण लेक्चरच्या एका निष्कर्षाला येऊया. पहा, एक तर तुम्हाला अलीकडल्या काळात मागच्या 2-3 वर्षांमध्ये जनरली 2017 आपण म्हणू शकतो, 17, 18, 19, 2017च्या पूर्वी जे क्वेश्चन विचारले जात होते एमपीएससीनं, ते क्वेश्चन खूपच जास्त इलॉजिकल होते. पहा, म्हणजे त्यातील एक क्वेश्चन तर मी तुम्हाला सांगतो. नरेंद्र मोदींनी अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये भारतीय म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन आहेत, अनिवासी भारतीय, त्यांच्या पुढं एक भाषण केलं होतं. तर त्या भाषणाचा शेवट त्यांनी कोणत्या शब्दांनी केलेला होता असा क्वेश्चन त्यांनी विचारला होता. परंतु अलीकडल्या काळातील 2000 किंवा आणखीन एक क्वेश्चन सांगायचं जुना म्हटलं तर त्यांनी वेगवेगळ्या बॉलची नावं दिली होती, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल वगैरे, आणि त्यांचा जो व्यास आहे तो सर्वात जास्त कडून कमी असा क्रम लावा. म्हणजे तुम्ही ते कुठे पण वाचलं असतं क्वेश्चन तरी किंवा कुठल्या पण न्यूज वाचल्या असत्या जनरली तुमच्या त्या न्यूज लक्षात येईल राहण्याची शक्यता कमी होती. परंतु 2017 पासून जर तुम्ही ट्रेंड बघितला क्वेश्चनचा तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून त्या न्यूजवर आलेले क्वेश्चन टॅकल करू शकताय. तर मग व्यवस्थित अभ्यास आणि प्लॅन अभ्यास काय करायचा, तर जनरली मुलांमध्ये टेंडन्सी काय असते की फापट पसारा घ्यायचा आणि वाचत बसायचं, ज्याच्यामुळे एकतर सगळंच लक्षात राहतं किंवा सगळंच लक्षात राहत नाही अशातली गोष्ट होऊन जाते. म्हणजे तुम्हाला जर विचारलं तर प्रत्येक न्यूज बद्दल तुम्ही थोडंफार काहीतरी सांगू शकाल, परंतु क्वेश्चन अलीकडल्या काळातील तुम्ही जर पाहिलं तर डीप मध्ये विचारलेले आहेत. म्हणजे एका क्वेश्चन, एका न्यूज मधल्या 2, 3, 4 फॅक्ट दिलेले आहेत आणि कोणती फॅक्ट्स बरोबर आणि कोणती चूक हे विचारलेलं आहे. तर यावरून एका गोष्टीकडे तुम्ही वळू शकता की त्या वर्षी किंवा सपोज आता कोणता ऑक्टोबर महिन्याचं मॅगझिन आहे तर त्या मॅगझिन मध्ये महत्वाच्या न्यूज कोणत्या आहेत, एक वेळ आपण आज जे डिस्कशन घेतलेलं आहे आणि जे पॉइंट हायलाइट केलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड जे पण कोणत्या न्यूज आलेले असतील त्याला मार्क करा आणि त्या खूप म्हणजे वर्ड टू वर्ड मगअप करा, सगळ्या रट्टा मारा त्याच्यावर, कारण त्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. मॅगझिन संपूर्ण वाचा, बाकी पण न्यूज वाचू नका असं नाही म्हणत आहे, कारण एमपीएससी लहरी आहे, कोणती पण क्वेश्चन कधी पण टाकू शकते. परंतु आपण एक मार्क करू शकतो की या न्यूज आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. आणि दुसरा पॉइंट म्हणजे जे करणार आहेत न्यूज त्या डीप मध्ये करा, कारण एमपीएससीनं वर किंवा उथळपणे क्वेश्चन विचारलेला नाहीत. एक जर तुम्ही गोष्ट लक्षात घेतली तर मग त्याच्यामुळं ज्या गोष्टी करायच्या त्या डीप मध्ये करा. आणि नक्कीच या ज्या योजना, व्यक्ती, पुरस्कार, खेळ, आंतरराष्ट्रीय संघटना ही 5-6 पॉईंट दिलेले आहेत आणि स्पेस वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये एक्स्ट्रा करून घ्या. तर या गोष्टींवर जास्त लक्ष द्या. आणि पुढची गोष्ट म्हणजे युनायटेड नेशन्स असेल किंवा त्यानंतर नोबेल पुरस्कार असेल किंवा ज्ञानपीठ पुरस्कार, याच्या 3 गोष्टी आहेत. या 3 गोष्टींमध्ये बेसिक थोडं वाचून घ्या. म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार तो चालू कधी झाला, तो कोणत्या वृत्तपत्रानं चालू झालेला आहे किंवा पहिला पुरस्कार कोणाला मिळाला किंवा त्यानंतर आतापर्यंत महत्वाच्या कोणत्या व्यक्ती आहेत त्या पुरस्कार मिळालेल्या. त्याचबरोबर नोबेल पुरस्कार, मग ते अल्फ्रेड नोबेल कोण होते, ते कुठं होते, काय होते, त्यांचं कार्य काय, आणि या म्हणजे युनायटेड नेशन्स ते कधी स्थापन झालं, त्याच्या बॉडीज किती आहेत आणि त्याचं कार्य काय चालतं, रिसेंटली त्याच्याबद्दल झालेली डेव्हलपमेंट काय आहे. तर या सर्व गोष्टी तुम्ही एक संक्षिप्त मध्ये
रीड करून घ्या. त्या तुम्ही मोबाईल किंवा इंटरनेट यांच्यावरून वाचू शकता किंवा इतर कोणता स्टँडर्ड सोर्स ज्याच्यामधून, कारण या गोष्टी इस्पेशली नोबेल, ज्ञानपीठ, युनायटेड नेशन्स या 3 वर दरवर्षी किमान 1 ते 2 क्वेश्चन येणारच आहेत. तुम्ही एवढं डोक्यात ठेवा. आणि त्याच्यामुळे हातची मार्क आहेत ते जाऊन द्यायची नाही, ते एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी सुरुवातीला बेसिकमध्ये जेवढं करता येईल तेवढं नक्कीच करा. आणि त्याच्याबरोबर आपल्याला आणखीन महत्वाचा मुद्दा म्हणजे भारत ज्या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये सामील आहे आणि त्या ज्या आंतरराष्ट्रीय संघटना सध्या चर्चेत आहेत त्याबद्दल पण करून ठेवा. लास्ट इयरला तुम्हाला माहितच असेल की ब्रिक्सचा क्वेश्चन आलेला होता. तर त्याचप्रमाणे सध्या काय चर्चेत आहे तर आसियान चर्चेत आहे. आसियान भारत नुकताच आता RCEP मधून बाहेर पडलेला आहे. तर त्याच्यावरचा क्वेश्चन प्रोबॅबल आहे. त्याच्यामुळं तुम्ही ते पण करून ठेवा. म्हणजे भारत ज्या ज्या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये आहे सध्या त्या आंतरराष्ट्रीय संघटनांशी रिलेटेड एखादी न्यूज जर चर्चेमध्ये असेल तर तो पण आपल्यासाठी एक महत्वाचा मुद्दा बनणार आहे. आता आपण या लेक्चरच्या शेवटाकडे येऊया. आपण या लेक्चरमध्ये जे जे पॉईंट डिस्कस केलेले आहेत ते एक वेळ पुन्हा पाहून घ्या. कोणते कोणते मुद्दे हायलाईट केलेले आहेत ते सर्व एक वेळ वहीवर वाटलंच तर लिहून काढा. त्याच्यावर रिव्हिजन करा की एवढ्या गोष्टी जर न्यूजमध्ये तुम्हाला दिसल्या तर त्या गोष्टींशी रिलेटेड न्यूज तुम्ही डीपमध्ये करायची आहे. आता आपण डेलीचं करंट लेक्चर घेतच आहोत. पहा, ज्या महत्वाच्या न्यूज असतील त्या तुम्हाला सांगितल्या जातील. आणि त्याचबरोबर रिसेंटली आपण आता सारथीची पण एक एक्झाम पाहिली तर त्याच्या जस्ट आदल्या दिवशी जे आपण डिस्कस केलेलं होतं क्वेश्चन, तर त्यातील 2 क्वेश्चन सारथीच्या एक्झामला जसेच्या तसे आले होते. म्हणजे थोडाफार चेंजनं हे तुम्ही सर्वांनी पाहिलंच असेल. त्याचबरोबर मी याच्या अगोदर पण जे करंट अफेअरचा प्रोग्राम चालू होता त्याच्यातून पण बरेच क्वेश्चन आपल्याला एक्झामला आलेले होते. तर ठीक आहे, धन्यवाद. आता आपण इथंच लेक्चर आपलं संपवत आहोत. जर लेक्चर तुम्हाला आवडलेलं असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर आवडलेलंच असेल, बाकीच्यांना फायदा होईल असं जर वाटत असेल तर मित्रांना शेअर पण करा. धन्यवाद.